राउडी ॲटिट्यूड, दमदार अभिनय, विजय देवरकोंडाची जबरदस्त स्टारडम स्टोरी. 9 मे रोजी जन्मलेला हा तरुण, ज्यानं तेलुगू चित्रपट सृष्टीत रौद्र अभिनेता म्हणून खळबळ माजवली. अर्जुन रेड्डी पासून ते कुशीपर्यंत त्याचा प्रवास कसा रंगला आणि एका सामान्य तरुणाने कसा राउडी बनला, चला जाणून घेऊया या स्टारच्या अभिनयाच्या जगात. विजय साई देवरकोंडा, टॉलिवूडमधील त्या नावाला आज सर्वजण ओळखतात. पण 1989 मध्ये जन्मलेल्या या मुलानं जे दिवस घालवले ते सोपे नव्हते. हैदराबादमध्ये वाढलेल्या विजयचे घर साधं होतं. त्याच्या वडिलांनी दूरचित्रवाणीसाठी काम केलं, तर आई एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल होत्या. विजयला लहानपणापासूनच अभिनयाची आणि क्रिकेटची आवड होती, पण चित्रपट सृष्टीत प्रवेश करणं म्हणजे थेट सूर्याकडे ढग फेकण्यासारखे होते. सुरुवातीच्या दिवसात त्याला अनेक ऑडिशन द्याव्या लागल्या आणि नाकारलं जात असे. त्यानं छोट्या भूमिका केल्या, कधी तो एका सीनमध्ये दिसायचा तर कधी त्याचा डायलॉग देखील नसायचा. पण या निराशेनं त्याला थांबवलं नाही. त्याच्यात एक वेगळी जिद्द होती. एक हिरो प्रमाणे दिसायचं नाही, तर एक हिरो सारखं जगायचं होतं. विजयच्या आयुष्यातले सर्वात मोठं वळण 2017 मध्ये आले, जेव्हा अर्जुन रेड्डी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तेलुगू सिनेमाचा चेहराच मोठा केला. अर्जुन रेड्डी हा एक अत्यंत हुकुमशहा पण प्रेमात अपूर्ण राहिलेला डॉक्टर होता. विजयनं या भूमिकेत केलेला अभिनय पाहून लोकांना वाटले की हा कुणीतरी खरा वास्तविक व्यक्ती आहे, कुणीतरी स्क्रीनवर नाही. त्याचे डोळे, त्याच्या आवाजातील कर्कशता आणि त्याच्या शरीरावरील भावना यानं तरुण पिढीला थेट हृदयाला लावले. अर्जुन रेड्डी फक्त एक हिट चित्रपट नव्हता, तर तो एक धडक होती. या भूमिकेनं विजयला फक्त स्टारडम दिलं नाही, तर त्याला अभिनयाचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळख करून दिली. त्यानं दाखवलं की एखाद्या हिरोला नेहमी चांगला दिसण्याची गरज नाही, तर त्याला खरा वाटण्याची गरज आहे. जर अर्जुन रेड्डी त्याच्या रागाचं प्रतीक होते, तर गीता गोविंदम हा चित्रपट त्याच्या मार्मिक आणि हृदयस्पर्शी अभिनयाचं प्रमाण होते. या चित्रपटात तो एक प्रेमात पडलेला आणि थोडासा भित्रा तरुण होता, ज्याला प्रेमिकेच्या वडिलांची भीती वाटते. या भूमिकेनं पाहिल्यावर प्रेक्षकांनी ठवठवले, कारण एकाच अभिनयामध्ये इतका वेगळा कंट्रास्ट पाहणं थोडं कठीण होतं. विजय देवरकोंडा हा फक्त एक अभिनेता नाही, तर तो एक ब्रँड आहे, ज्यानं राउडी हे शब्द आपल्या नावाशी जोडले आणि ते एक सकारात्मक अर्थानं वापरू लागले. राउडी म्हणजे जे नियमांना पाठिंबा लावत नाही, जे आपल्या मार्गावर चालते आणि जे स्वप्न पाहते त्यांना राउडी विआर ही कपड्यांची देखील सुरू केली. जिचं मोटो आहे खरा रहा, भिडत रहा. त्याची शैली, त्याचा केसांचा स्टाईल आणि त्याचे खुल्या डोळ्यांनी बोलणं, हे सगळं त्याच्या चाहत्यांना प्रेमानं राउडी म्हणून ओळखतं. यशाच्या शिखरावर असताना विजयच्या वैयक्तिक आयुष्यातही एक मोठा बदल झाला. चित्रपट सृष्टीत चर्चेचा विषय असलेली जोडी आता एक झाली आहे. अहवालानुसार आणि सोशल मीडियावरील चर्चेनुसार अभिनेते विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी आपल्या प्रेमाला एक नवीन ओळख दिली. 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर इथं या दोन सितारांनी 7 फेरे घेतले. राजवाड्यासारख्या ITC मेमोंटोस एकाया इथं पार पडलेला हा सोहळा खूपच खाजगी आणि पवित्र होता. चाहत्यांनी या जोडीला प्रेमानं विरोश हे नाव दिलं. या लग्नात परंपरागत तेलुगू संस्कार पहाटे पार पडले, तर संध्याकाळी लक्ष्मिकाच्या मूळच्या कोडावा पद्धतीनं सोहळा संपन्न झाला. या सुंदर क्षणात त्याचे कुटुंब, मित्र आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि राहुल रवींद्रन यांसारखे थोर लोक उपस्थित होते. गेल्या काही वर्षापासून गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारख्या चित्रपटातून चर्चेत असलेली ही जोडी आता आयुष्यभरासाठी एकत्र आली आहे. यशाच्या शिखरावर असतानाही विजय कायम जमिनीवर राहिलाय. त्यानं दाखवलं की तुम्ही आउटसाइडर का असाल, तरी तुमच्या मेहनतीनं तुम्ही इनसाइडर होऊ शकता. त्याचा बॉलिवूडमधील प्रवास, विशेषतः लायगर सारख्या चित्रपटांनी जरी चांगले प्रतिसाद दिले नसले, तरी त्यानं कधीही हताश दिसला नाही. त्यानं थेट त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि म्हणाला की तो त्यांना निराश करणार नाही. ताज्या काळात त्याचे कुशी आणि फॅमिली स्टार सारखे चित्रपट प्रदर्शित झालेत, जिथं त्यानं विविध रंग दाखवले. वैयक्तिक आयुष्यात आता तो रश्मिका सोबत आनंदी आहे, पण त्याचं काम बोलते. विजय देवरकोंडा हे नाव आता फक्त दक्षिण भारताच नाही, तर उत्तरेकडेही पसरलंय.
विजय देवरकोंडाचा हा प्रवास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. ज्यांना आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे आणि ते कधीही हार मानत नाहीत अशा तरुणांसाठी तो एक आदर्श आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना विनंती करतो की तो असेच चांगले चित्रपट देत राहो आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य सुखी राहो. जर आपण विजय देवरकोंडाच्या या प्रवासावर आधारित व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा. चॅनलवर येणाऱ्या अशाच बॉलिवूड आणि टॉलिवूड अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब बटन दाबा. आपले मौल्यवान कमेंट्स नक्की लिहा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.